परीक्षा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? कागदांचे गठ्ठे, तपासणीसाठी लागणारे कित्येक तास आणि हो, तो प्रचंड खर्च. पण विचार करा, जर हे सगळं अगदी शून्य खर्चात आणि काही मिनिटांत झालं तर? आज आपण अशाच एका जबरदस्त क्रांतीबद्दल बोलणार आहोत, ज्याने एज्युकेशनल असेसमेंट म्हणजे शैक्षणिक मूल्यांकनाचा चेहरा मोहराच बदलून टाकलाय. आपल्या पारंपरिक परीक्षा पद्धतीमध्ये वेळ आणि पैसा तर जातोच, पण निकाल हाती यायला कधीकधी आठवडे लागतात. पण आता एका ऑनलाईन पोर्टलमुळे हे सगळं चित्र बदललं आहे. आता हेच काम काही क्षणात आणि जवळपास शून्य खर्चात शक्य झालंय. चला तर मग बघूया हा बदल नेमका कसा घडला. जरा विचार करा, प्रश्नपत्रिका प्रिंट करा, त्या सगळ्या उत्तरपत्रिका तपासा, मग निकाल तयार करा. या सगळ्या प्रोसेसमध्ये शिक्षकांचे कितीतरी महत्त्वाचे तास वाया जातात, नाही का? हा फक्त कागदांचा ढीग नाहीये, तर त्यांच्या वेळेचा आणि मेहनतीचा अपव्यय आहे. तर ह्या समस्येवर एक जबरदस्त उपाय शोधून काढला गेला. महाराष्ट्रातल्या ITIसाठी एक खास ऑनलाईन मॉक टेस्ट पोर्टल तयार करण्यात आलं. आणि हे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये, ही तर मूल्यांकनाच्या दुनियेतली एक खरीखुरी क्रांतीच आहे. आणि या पोर्टलची सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे याचा खर्च. याला कुठलाही लायसन्सिंग, होस्टिंग किंवा मेंटेनन्सचा खर्च नाही. हो, अगदी बरोबर ऐकलं, 0 रुपये. म्हणजेच हे पोर्टल प्रत्येक संस्थेसाठी 100% मोफत आहे आणि तेही कायमस्वरूपी. यात कुठलेही छुपे खर्च नाहीत, काही नाही. फक्त अमर्याद वापराची संधी. पण आता प्रश्न पडतो की हे सगळं शक्य कसं होतं? यामागे कोणती तरी खूप कॉम्प्लिकेटेड टेक्नॉलॉजी असेल असं वाटतं, हो ना? पण तसं नाहीये. यामागे आहे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं गुगल शीट्स. असं समजा की ही एक सुपर स्मार्ट गुगल शीट आहे, जी पडद्याआड सगळं काम मॅनेज करते. आणि म्हणूनच हे तंत्रज्ञान वापरायला अगदी सोपं वाटतं. आणि या साध्याशा दिसणाऱ्या तंत्रज्ञानाची ताकद तर बघा. कितीही विद्यार्थी असोत, कितीही प्रश्न टाका, निकाल तर लगेचच्या लगेच मिळतो. डिझाईन मोबाईल फ्रेंडली आहे आणि प्रोफेशनल दिसणारी सर्टिफिकेटसुद्धा मिळतात. म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी. ओके, चला तर मग आता जरा आत डोकावून बघूया. हे पोर्टल विद्यार्थी, शिक्षक आणि ॲडमिनिस्ट्रेटर्स या सगळ्यांसाठी कसं काम करतं आणि त्यांचं आयुष्य कसं सोपं बनवतं. याची रचना खूपच युजर फ्रेंडली आहे. या सिस्टममध्ये बेसिकली 3 महत्त्वाच्या भूमिका आहेत. विद्यार्थी, ते परीक्षा देतात. इन्स्ट्रक्टर्स म्हणजे शिक्षक, ते निकालांचं विश्लेषण करतात. आणि ॲडमिनिस्ट्रेटर्स, जे संपूर्ण सिस्टम मॅनेज करतात. प्रत्येकाचं काम अगदी ठरलेलं आणि स्पष्ट आहे. विद्यार्थ्यांसाठी तर ही प्रोसेस एकदम सोपी आहे. पोर्टलवर जायचं, आपले डिटेल्स टाकायचे, परीक्षा निवडायची, टाईम लावून टेस्ट द्यायची, उत्तरं सबमिट करायची आणि झालं. निकाल आणि सर्टिफिकेट लगेच हजर. सगळं अगदी काही क्लिक्सवर. आणि शिक्षकांचं काय? तर त्यांच्यासाठी तर हे खूपच फायद्याचं आहे. त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा डेटा रिअल टाईममध्ये डॅशबोर्डवर दिसतो. एकही पेपर न तपासता कुठल्या विद्यार्थ्याला कुठल्या टॉपिकमध्ये मदत हवीये हे त्यांना लगेच समजतं. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण याचा खरा परिणाम काय झाला? चला आता आकडेवारीवर नजर टाकूया, कारण आकडे खोटं बोलत नाहीत. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल झालाय तो म्हणजे वेळेची बचत. विचार करा, जिथे आधी उत्तरपत्रिका तपासायला 3 ते 4 तास लागायचे, तेच काम आता अक्षरशः काही क्षणांत होतं. शिक्षकांसाठी हा किती मोठा दिलासा असेल, नाही का? आणि ही बचत फक्त पेपर तपासण्यापुरती नाहीये. निकाल तयार करणं, तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, प्रश्नपत्रिका तयार करणं, या सगळ्या कामांमध्ये प्रचंड वेळ वाचतो. आणि याचा सरळ फायदा काय? तर शिक्षक मंडळी कागदी कामाऐवजी शिकवण्यावर जास्त लक्ष देऊ शकतात. आता येऊया पैशांवर. बाजारातल्या इतर प्रोफेशनल सॉफ्टवेअरसाठी वर्षाला साधारणपणे 50,000 ते 2 लाख रुपये खर्च येतो. हा सगळा खर्च ह्या पोर्टलमुळे पूर्णपणे वाचतोय. जरा विचार करा, वाचलेली ही रक्कम संस्था इतर कितीतरी चांगल्या गोष्टींसाठी, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरू शकते. पण या सगळ्याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम कुणावर होतो? तर तो म्हणजे विद्यार्थ्यांवर. सतत प्रॅक्टिस करण्याची संधी आणि लगेच मिळणाऱ्या फीडबॅकमुळे विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये सरासरी 15 ते 25% वाढ झालेली दिसून आलीये. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. याबद्दल एका इन्स्ट्रक्टरची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हणतात, यामुळे पेपर तपासण्याचा आमचा प्रचंड वेळ वाचतो.
आता आम्ही कागदपत्रांमध्ये अडकून न राहता शिकवण्यावर जास्त फोकस करू शकतो. आणि खरं सांगायचं तर हेच या सिस्टमचं खरं यश आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. आता पुढे काय? या पोर्टलचं भविष्य काय आहे आणि शिक्षण क्षेत्रात ते अजून काय काय बदल घडवू शकतं? चला, त्यावर एक नजर टाकूया. भविष्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग आहे. लवकरच प्रश्नांमध्ये फोटो टाकता येतील, वेगवेगळ्या भाषांचे पर्याय उपलब्ध होतील. एवढंच नाही तर डेडिकेटेड मोबाईल ॲप्स आणि गेमिफिकेशनसारख्या गोष्टीही आणल्या जातील. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे AI पॉवर्ड ॲडॉप्टिव्ह टेस्टिंग आणण्याचा विचार आहे. आता ॲडॅप्टिव्ह टेस्टिंग म्हणजे नेमकं काय? तर ही एक खूपच स्मार्ट पद्धत आहे. यात परीक्षा विद्यार्थ्यांच्या हुशारीनुसार स्वतःला ॲडजस्ट करते. म्हणजे समजा एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर पुढचा प्रश्न थोडा कठीण येईल, आणि जर उत्तर चुकलं तर पुढचा प्रश्न थोडा सोपा येईल. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतेचं अगदी अचूक मूल्यांकन करता येतं. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी: जर परीक्षा आणि मूल्यांकन इतकं सोपं, प्रभावी आणि तेही 0 खर्चात होऊ शकतं, तर आपल्या शिक्षण क्षेत्रात अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत जिथे आपण असेच नवनवीन बदल घडवून आणू शकतो? यावर नक्की विचार करायला हवा.